सगळ्यांच्या समोर छताडावर गोळ्या पहिल्यांदा मीच घेईल असं जे वाक्य बोलले ते त्यांचं वाक्य पाहून माझं मन असं उत्फुल्ल झालं. मोदी साहेबांची सभा म्हणजे मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं असा तो फील असतो, एक थरार, एक उत्साह असतो. आणि आलेल्या प्रत्येकाशी मोदी साहेब संवाद साधतात अशी त्यांची एक स्वतःची एक शैली आहे. ते भाषण नसतं, ते प्रत्येकाशी एक संवाद असतो आणि आमच्यासाठी एक फार मोठा अविस्मरणीय क्षण आहे. एक अविस्मरणीय क्षण आहे. मोदीजींना सगळ्यात महत्त्वाचं एक सांगितलं की माझा परिवार हे पूर्ण भारत देश आहे. ते कुठल्याही परिवारासाठी म्हणजे परिवारासाठी आलेले नाही आहेत किंवा कुठल्या पुढच्या पिढीसाठी आले नाही. तुमच्या पुढच्या पिढीसाठी मी भविष्य सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि ह्या ठिकाणी मत मागतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये सभा घेतली. अंबाजोगाईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानपदी विराजमान झालेला व्यक्ती या लोकसभेच्या धामधुमीत येत आला होता. काय नेमकं त्यांचं भाषण होतं, कार्यकर्त्यांनी नेमकं त्यांचं भाषण काय घेतलं, आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. मला सांगा, किती दिवसापूर्वी यापूर्वी तुम्ही नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं होतं? मुळात आम्ही दुसऱ्या विचारधारेत होतो, आत्ता आलं आणि मोदी साहेबांची सभा म्हणजे मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं असा तो फील असतो, एक थरार, एक उत्साह असतो. आणि आलेल्या प्रत्येकाशी मोदी साहेब संवाद साधतात अशी त्यांची एक स्वतःची एक शैली आहे. ते भाषण नसतं, ते प्रत्येकाशी एक संवाद असतो आणि आमच्यासाठी एक फार मोठा अविस्मरणीय क्षण आहे. आणि आमच्यासोबतच जे आज सभेमध्ये होते ते सर्वांसाठी एक अविस्मरणीय असा क्षण आहे. भाषणातून काय ऐकलं तुम्ही नेमकं, त्यांच्या कुठला मुद्दा तुम्हाला जास्त भावला? गेल्या 10 वर्षामध्ये जो आपला देश जगाच्या पातळीवर आता विकासात 5वा म्हणजे आपली आर्थिक महासत्ता झालेली आहे आणि एवढी मोठी यशोगाथा आहे ह्या मोदी सरकारची ह्या 10 वर्षामधली, तर तीच आम्हाला प्रेरित करणारी आहे. आणि गेल्या 70 वर्षात जे झालं नाही त्याच्यापेक्षा चौपट विकास ह्या 10 वर्षात झालेला आहे आणि आमच्यासाठी ही यशोगाथाच सर्व मतदारांना आकर्षित करणारी वाटत आहे. ताई, तुम्हाला काय आवडलं? मला ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे वाटलं ते तुम्ही पाहिलं की मराठवाडा हा आपला 13 महिने उशिरा स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आणि त्यामुळे आपला जो विकास बीड जिल्ह्याचा, स्पेशली बीड जिल्ह्याचा, हा जाणून बुजून रोखला गेला. कारण पश्चिम महाराष्ट्राला ऊसतोड मजूर हवे होते आणि त्याच्यासाठी आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे पाऊस कमी पडतो, त्याच्यामुळे लोकांना रोजगाराचं साधन नाही आहे आणि त्यामुळे ते नाईलाजाने ऊसतोडीसाठी बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांना जावं लागत होतं. अगदी कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्यांना जावं लागत होतं. आणि मोदीजीने जे सांगितले की मराठवाड्याचा जो विकास आहे, जो मोठा सिंचन प्रकल्प आहे, जो कोकणातून आपल्या बीड जिल्ह्यासाठी पाणी ते आणणार आहेत, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण पाणी आलं तर आपला हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि मग आपल्याला बीड जिल्हा सोडून इतरत्र आपल्या लोकांना ऊसतोडीसाठी जावं लागणार नाही. कारण तुम्ही बघता ऊसतोडीसाठी जेव्हा जातात त्यांच्या माता भगिनींच्या डिलेव्हरी हे फडामध्ये होतात, त्यांचे हाल होतो, ऊन वारा पाऊस हे सगळं झेलत त्यांना काम करावं लागतं. आज बीड जिल्ह्याच्या नागरिकांना अधिकार नाही का की त्यांनी सुद्धा विकासाची MIDC असेल, कुठलीही विकास गंगा असते, त्या अधिकाराचे नाही आहेत का? ते आज नागरिक नाही आहेत का भारताचे? त्यांना तो अधिकार नाही आहे का? मग हे जर का आपल्याला तोडायचं असेल, हे जर का थांबवायचं असेल, तर आपल्याला हा जो सिंचन प्रकल्प जो मोदीजींनी सांगितला आणि तो आपल्या ताईसाहेबांच्या माध्यमातून तो येणार आहे, त्यामुळे मग बीड जिल्ह्यांना सर्व जातीपातीच्या लोकांना मला कळकळीची विनंती आहे, आपला देश जर का सुजलाम सुफलाम झाला, आपला बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करायचा असेल तर सिंचनाचं पाणी आपल्याला येण्यासाठी गरजेचं आहे. मला मोदी साहेबाच्या भाषणातलं कुठलं वाक्य तुम्हाला आठवतं का, किंवा त्यांनी जे बोलले ते कुठलं गोष्ट तुम्हाला भावली जास्त? नरेंद्र मोदीजी जेव्हा आपल्या इथे भाषण करण्यासाठी आले तेव्हा फार उत्सुकता होती आणि नरेंद्र मोदीजींनी जे विकासाची कामं केलेली आहेत, आज जर आपले पंतप्रधान जे आहेत त्यांच्यामुळेच आज देशातला पूर्ण विकास झालेला आहे. आपण सडका पाहतो, प्रत्येक गोष्ट पाहतो, ते नरेंद्र मोदीजीमुळेच आहेत. आणि नरेंद्र मोदीजींनी भाषणामध्ये आणखीन सांगितलं की मी देशाचा विकास असा करेल, पाकिस्तानासारख्या दुर्बळ देशाला सुद्धा मी माझ्या समोर येऊ देणार नाही, मी सगळ्यांच्या समोर छताडावर गोळ्या पहिल्यांदा मीच घेईल असं जे वाक्य बोलले ते त्यांचं वाक्य पाहून माझं मन असं उत्फुल्ल झालं. आणि आज मी पंकजाताई आणि आपले नरेंद्र मोदी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या देशाचा विकास करतील हे मला आश्वासन आहे त्यांच्याकडून आणि माझ्याकडून मी जनतेला आश्वासन देते आणि धन्यवाद. मला सांग, कुठलं भाषणामधलं वाक्य होतं किंवा कोणतं आश्वासन होतं जे तुम्हाला जास्त भावलं? जेव्हा मोदी साहेबांना आमच्या दैवताचं नाव काढलं तेव्हा आम्ही भावूक झालो. हे आम्हाला हे झालं. त्यांच्या दैवताचं नाव काढलं. मला सांग, यापूर्वी कधी तुम्ही मोदी साहेबांची सभा ऐकली होती? प्रत्यक्ष नाही ऐकलेली, पण आज प्रत्यक्ष पाहण्यात आली आणि ऐकण्यात आली. एक अविस्मरणीय क्षण आहे. मोदीजींना सगळ्यात महत्त्वाचं एक सांगितलं की माझा परिवार हे पूर्ण भारत देश आहे.
ते कुठल्याही परिवारासाठी म्हणजे परिवारासाठी आलेले नाही आहेत किंवा कुठल्या पुढच्या पिढीसाठी आले नाही. तुमच्या पुढच्या पिढीसाठी मी भविष्य सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मत मागतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपण प्रत्येकजण आपल्या घरासाठी स्वतः आज कुठलं तरी काम करत राहतो, पण एक माणूस 24 तासापैकी 20 तास फक्त आपल्या सगळ्या परिवारांसाठी काम करतोय. काय वाक्य, कोणतं एखादं वाक्य होतं किंवा मोदीजींनी जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात वैद्यनाथ प्रभू आणि हर हर महादेव याच्यापासून सुरुवात झाली. जे माणूस महादेवाचं गुणगान करतो आणि तो त्यांचेच भक्त आहेत, जे वाराणसीमधून निवडून येतात, आमच्या परळीशी संबंधित असलेले ज्योतिर्लिंगाचे ते गावचे ते उमेदवार आहेत. असे माणसं शक्यतो खोटं बोलत नाहीत. ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगू. काय आवड मोदींच्या भाषणामधले कोणते मुद्दे तुम्हाला आवडले? जातीपात करू नका, विकासाला मत द्या, विकासाचं राजकारण करा असं. नाही, पुढचं भविष्य त्यांनी जे बोलले की तुमचं सुरक्षित करण्यासाठी किंवा विकसित भारतासाठी त्यांना निवडून देणं ही खूप गरजेचं आहे आणि आमचं मत ही मोदींनाच, पंकजाताईंनाच. अच्छा, आपण बघतो की ही सगळी मंडळी आहे ज्यांनी नरेंद्र मोदी यांचं भाषण कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल आणि पहिल्यांदा भाषण ऐकल्यानंतर त्यातले काही मुद्दे आहेत जे सगळे लोक आपले घरी घेऊन जात आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, अंबाजोगाई, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.